नमस्कार मंडळी. खमंग आणि घरगुती रेसिपीज बाय शिल्पा याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज मी तुम्हाला जे दाखवणार आहे ना सूप, ते अतिशय उपयोगी, अतिशय आरोग्यदायी आहे. हे पचनाला तर चांगलं आहेच, याने स्किन चांगली होते, हृदयासाठी ते चांगलं आहे, अतिशय पटकन ऊर्जा मिळणार आहे आणि सगळ्या आताचे आपल्याला प्रॉब्लेम येतात की त्यांची एच बी किंवा हिमोग्लोबिनची डेफिशियन्सी असते, जे नसतं तर ते वाढवणारं सुद्धा आहे, रक्त सुधारणार आहे. तर असं आज आरोग्यदायी सूप आपण बघणार आहोत. ते आहे बीटाचं सूप. तर हे बीटाच्या पाण्याचं सूप मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला तर मग पटकन होणारं, 5 मिनिटात होणारं आणि आरोग्यदायी असं हे सूप आपण बघूया. माझं जर चॅनल तुम्हाला आवडत असेल, या सोप्या सोप्या रेसिपी करायला तुम्हाला छान वाटत असेल, तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग मी बीट उकडवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी पाणी ठेवलं होतं. तर ते मी पाण्याचं हे सूप दाखवते. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मी बीट चॉप करून घातलेलं नाही आहे, किसून घातलेलं नाही आहे. तर हे निव्वळ पाणी आहे बीटाचं. तर तुम्ही अशा प्रकारे हे पाणी काढून घेऊ शकता. हे दोन्ही प्रकारे करता येतं. हे ताकातलं पण करता येतं आणि हे पाण्यातलं पण करता येतं. तर मी आज तुम्हाला जे दाखवणार आहे तर ते ताकातलं सूप दाखवणार आहे. आणि हे साधारण 1 ग्लासभर पाणी आहे, सॉरी हे ग्लासभर ताक आहे जे मी त्याच्यामध्ये मिक्स करते. तुम्ही सेम ताकाच्या ऐवजी 1 ग्लासभर पाणी त्याच्यामध्ये ॲड करू शकता. ज्यांना कोणाला ताक नको असेल तर तुम्ही पाण्याचं करा. रेसिपी बाकी सगळी सेम राहील, फक्त ताकाच्या ऐवजी तुम्ही पाणी वापरू शकता. आता मी गॅस आधी चालू केलेला नाही आहे, त्याच्या आधी हे सगळं घालून घेते मी. तर आधी मी मीठ घालते चवीपुरतं, कारण गॅस आधी चालू केला तर ताक फाटू शकतं. त्याच्यामुळे आधी हे सगळं मी घालते आणि नंतर मग मी थोडंसं त्याला उकळ आणीन. आलं आणि लसणाची पेस्ट आहे ती टाकलेली आहे. तुम्ही चवीप्रमाणे तुमच्या ती टाका. त्याच्यानंतर मग मी आता टाकते तर ते आहे आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांचं वाटण आहे. याच्यामध्ये आलं, लसूण किंवा बाकी काही घातलेलं नाही आहे, फक्त हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांचं मिश्रण आहे. एकत्र मी मुद्दामून केलेलं नाही आहे, आलं लसूण वेगळं ठेवलं आहे. आणि वरून मी त्याच्या नारळ घालते, खोवलेला नारळ आहे. आणि आता हे सगळं आपण उकळवायला ठेवायचं आहे. त्याच्यामुळे मी आता गॅस लावते. खूप आधीपासून जर तुम्ही हे टाकता टाकता उकळवलं तर कदाचित ताक फाटण्याची शक्यता असते, कारण आपण याला बाकी कॉर्नफ्लॉवर किंवा काही असं लावत नाही आहे, प्लेन सूप आहे हे. तर त्याच्यामुळे मी याच्या काही न लावल्यामुळे ते मी असंच उकळत ठेवलेलं आहे. आता आपल्याला याची फोडणी करायची आणि याच्यामध्ये मी पुदिन्याची पानं घालणार आहे, पण मी ती नुसतीच अशी हाताने आपण कुस करून घालतो तसं हातानेच त्याला मी तोडून घालणार आहे. तेवढा स्वाद त्याला ते उकळताना छान लागेल. मी कुठल्याही प्रकारच्या वाटणामध्ये ती घातलेली नाही आहे. तर मी थोडीशी पुदिन्याची 2-3 पानं हाताने अशी चुरून म्हणा किंवा तुकडे करून घालते. जिरं घातलं आहे मी तुपामध्ये. तूप गरम झाल्यावर, साजूक तुपच शक्यतो वापरतो आपण, तेल नाही वापरत फोडण्यांना सुपाच्या किंवा साराच्या. आणि आता हिंग. बाकी याच्यामध्ये काही फार घालायचं नाही आहे. तूप जिऱ्याची फोडणी असते, त्याला हिंग असते. आणि मी थोडेसे 2 बेडगी मिरचीचे तुकडे आहेत, त्याच्यामुळे तिखट वगैरे होणार नाही आहे, ते नुसतं स्वाद येईल. तर ते 2 छोटेसे मी तुकडे घातलेले आहेत लाल मिरचीचे. आणि ही फोडणी थोडीशी आपण परतून घ्यायची की जेणेकरून ते जिरं, हिंग आणि मिरची त्याचा सगळ्याचा स्वाद त्या तुपामध्ये उतरेल. खूप काही परतवायची गरज नाही, थोडंसं परतवून घ्यायचं. आणि ही फोडणी आपण या बीटाच्या सुपाला देणार आहोत. आणि अतिशय सुंदर चविष्ट लागतं. पचनालाही खूप छान आहे. ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे तर अशांना हे सूप अतिशय छान आहे, आरोग्यवर्धक आहे. बीट खावं. ज्यांना शुगर आहे तर त्यांनी याच्यामध्ये साखर ॲड करू नका. मी केलेली नाही आहे, कारण बीट ऑलरेडी बीटामध्ये साखर असते, तर त्याच्यामुळे मी ॲडिशनल साखर घातलेली नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यात साखर किंवा गूळ घालू शकता. तर हे अशा प्रकारे आपलं हे सूप तयार आहे बीटाचं. आणि आता आपण ते सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया आणि छानपैकी गरमागरम सगळ्यांना सर्व करूया. तर आपण आता ते सर्विंग बाउलमध्ये काढतो आहे. तुम्ही हे बीटाचं सूप नक्की करून बघा आणि सूप केल्यानंतर ते कसं झालं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा. त्याचा फोटो शेअर करता आला तर माझ्या कमेंटमध्ये तुमच्या फोटो शेअर करा, की जेणेकरून मला समजेल की तुम्ही या पाककृती करताय. आणि हे अशा प्रकारे छान प्यायला स्वादिष्ट, रुचकर आणि आरोग्यवर्धक बीटाचं सूप तयार आहे. धन्यवाद.